आरोग्यशास्त्र. रोग लक्षणे चिन्हे सारखीच असू शकतात, लक्षणे ही सारखीच असू शकतात, पण चिन्हे ही ठराविक असतात. कालावधीनुसार तीव्र रोग कमी कालावधीसाठी असतो. तीव्र रोग म्हणजे डेंजर रोग, इबोला, स्वाईन फ्लू, कॉलरा, कोरोना डायरेक्टच मरू शकतो. जुनाट रोग म्हणजे खूप कालावधीसाठी, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, लठ्ठपणा खूप कालावधीसाठी चालू असतो. प्रसारनुसार रोगाचे प्रकार. प्रादेशिक निष्ठ रोग विशिष्ट भागातच, फायलेरिसियस म्हणजे हत्तीपाय केरळमधील काही जिल्ह्यातच आढळून येतो, एंडेमिक आहे. व्यापक रोग, एंडेमिक म्हणजे काही भागापुरताच, एंडमॅकिक. व्यापक रोग म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रसार करतात. टायफॉइड, कॅलेरा म्हणजे नदीच्या पाण्यात काही दुष्परिणाम आले तर सर्व गावाला होऊ शकतो, पण एक गाव असते त्यात, सर्व नाही. कॅलेरा, क्षयरोग, कोरोना. तर सर्व देशिक रोग म्हणजे जगभर पसरलेला, पेंडेमिक म्हणतो आपण त्याला. एड्स व कोरोना. रोगाच्या कारणांवरून आधारित रोगाचे प्रकार. संक्रमक रोग जे रोगजंतूमुळे होतात. साथीचे रोग म्हणजे हवामान बदलण्यामुळे, दूषित पाण्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी रोग होतो एक साथीचे, इपिडेमिक म्हणतो आपण त्याला, साथीचे रोग. संसर्गजन्य म्हणजे सततच्या सहवासाने शरीरातील रोगजंतूचा हवेमार्फत प्रादुर्भाव होतो, कोरोना यामध्ये येतो. क्षयरोग, इन्फ्लुएन्झा. संपर्कजन्य सततच्या संपर्कामुळे स्पर्शाद्वारे खरूज, इसब, गज्ज करणं, नायटा इत्यादी संपर्काने होतो. असंक्रमक रोग म्हणजे कुठल्याही रोगजंतूचा समावेश होत नसून ते शरीरातील अंतर्गत असंक्रमक कारणामुळे होतात, रोग पसरत नाही. असंक्रमक म्हणजे रोग पसरत नाही, म्हणजेच कर्करोग, रातआंधळेपणा इत्यादी. रोगजंतूच्या प्रसारानुसार रोगाचे प्रकार. जीवाणू, विषाणू, कवके, आदिजीवी व कृमी. लेव्हल 1 स्वतःची निष्काळजीपणा तसेच अस्वच्छता. लेव्हल 2 कुटुंबाचा निष्काळजीपणा व लेव्हल 3 सार्वजनिक सुखसुविधाचे व्यवस्थित नसणे. 7 एप्रिल आरोग्य दिन आहे. पांढऱ्या रक्तपेशी इंटरफ्रोम प्रथिने रसायन स्रावतात जे की विषाणूपासून संरक्षण देतात. पोलिओचे विषाणू फक्त मानवातच आढळतात. ब्लायक्लोसिस, अँथ्रासिस या सजीवामुळे अँथ्राक्स रोग होतो. मानवी आरोग्य आणि आजार. रोगाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पॅथॉलॉजी असं म्हणतात. अनुवंशिक रोग व उपसर्जित रोग. अनुवंशिक व उपसर्जित. संक्रमक रोग व असंक्रमक रोग. अनुवंशिक म्हणजे जन्मासोबतच होतात, पसरत नाही. उपसर्जित रोग म्हणजे जन्मानंतर होतात व रोगाचे संक्रमण होऊ शकते. संक्रमक रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमण, जीवाणू, विषाणू, कवक यामुळे कारणीभूत असतात. मानवातील काही संक्रमक रोग म्हणजे विषाणूजन्य रोग. हेपेटायटिस, यकृताचा दह. 5 प्रकारे ABCDE. यकृताचा दह, हेपेटायटिस, लैंगिक रक्तदान यामुळे होतो. लक्षणे कावीळ, गरद, पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलट्या, पोट दुखणे इत्यादी. रक्तदान कशाने होते? रक्तदान लैंगिक देवाणघेवाण, गर्भवती स्त्री करून अपत्यामुळे विषाणू पसरतात. D, A, B यावर लस उपलब्ध आहे. C व E ला लस उपलब्ध नाही. B ची लस D ला चालते. एनर्जेटिक B, रेस्कॉम्बिव्हरस HB. रेबीज कुत्रा चावल्यावर. सस्तन प्राण्याला होणारा रोग. कुत्र्या चावल्यामुळे मज्जासंस्थावर बाधा पोचते. लक्षणे डोकेदुखी, ताप, खिन्नता, पाण्याची खिन्नता, पाण्याची भीती वाटणे. लुईस पाश्चर यांनी रेकोव्हॅक्ट व्हॅक्सिन शोधलेली आहे. त्यानंतर ब्लड फ्लू पक्ष्यांमुळे होतो. H5N1. खोकला, डोळ्यात इन्फेक्शन होते. पोलिओ रोग. अपंग, विकलांग, विषाणू आतड्यात वाढतो. चेता संस्थेवर आक्रमण करून एखादा अवयव बाधित करतो. पोलिओ. जॉन साल्क लस शोधली. पोलिओ व्हॅक्सिन. पल्स पोलिओ मोहीम 1994. 2014 मध्ये भारत पोलिओ मुक्त झालेला आहे. स्वाईन फ्लू डुक्करपासून होतो. H1N1. लक्षणे ताप, खोकला, घशात खवखव, थकवा, थंडी. स्वाईन फ्लू H1N1 व्हॅक्सिन आहे. एड्स, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. जगभर वेगाने पसरणारा रोग. HIV हा विषाणू मानवाच्या प्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक ही विषाणू T सेल T4 या सेलवर मारा करतात. लक्षणे ताप, घाम येणे, वजनात घट, अंगावर लालवेणी पडणे. निदान काय आहे? एल्सा चाचणीद्वारे निदान करता येते. एड्स हा आजार प्रतिबंधातून टाळता येतो.
यावर निश्चित उपाय नाही. RV144 ही कोणतीच प्रभावी लस नाही, पण RV144 ही लस टोचतात. कांजण्या खाज, चट्टे, पुरळ येणे, ताप येणे, डोकेदुखी पेशंटपासून 21 दिवसापर्यंत होऊ शकतो. लस व्हायरिलिया व्हॅक्सिन, विषाणू व्हायरिलिया झॉस्टर व्हायरस हे आहे. डेंग्यू, एड्स, इजिप्तीच्या डासाने चावल्यामुळे डेंग्यू होतो. ताप, चेहरा, त्वचावर व डोळे दुखणे, अशक्तपणा आयरोरोव व्हायरस आहे. लस डेंग्यू व्हॅक्सा हे लस आहे. एडिस डासाच्या चाव्यामुळे डेंग्यू होतो. नागिन हा संपर्कामुळे होऊ शकतो. यशस्वी विषाणूमुळे आजार होतो. यशस्वी-1 तोंडा, घसा, चेहरा, डोळे परिणाम होतो. तर H2 नागिन या प्रादुर्भाव गुप्तांग गुरुद्वाराला होतो. H2 नुसार गुप्तांग, 1 नुसार वरचे अंग. विषाणू हायपर सिम्प्लेक्स व्हायरस विषाणू. तर लस यशस्वी-2 संक्रमण लाळ, वेटा, संभोग इत्यामुळे नागिनीचे संक्रमण होते. विषाणू पेशीची रचना नसते, फक्त प्रथिनेचे आवरण असते. विषाणू म्हणजे विष तयार करणारे. रोस्टर शास्त्रज्ञ अपेशीय वनस्पती व प्राणी यांच्यात रोग निर्माण करणे. सर्वच विषाणू घातक, खूपच लहान, एकतर DNA तर नाहीतर RNA तरी असतात. आदिजीवामुळे होणारे रोग. आदिजीव अतिशय सूक्ष्म एकपेशीय जीव, शरीरात ते बहुगुणित होतात. आदिजीव. तर विषाणूमुळे कोणकोणते होतात ते पाहूया आपण. पहिले ट्रिक्सनुसार विष हॅपी रबी ब्लू पोलिओ एड्स. एड्स. डोळ्यात काजळ हॅपी गो देवाकडे. डोळ्यात काजळ नागिन डास हॅपी गो देवाकडे. आदिजीवामुळे सिसरिया काला मुंह करके हत्ती चढ़ गई हवी होती. सिसरिया काला मुंह करके हत्ती चढ़ गई हवी होती हे आदिजीवामुळे होते. मलेरिया डासामुळे होतो. रक्ताची MTP व ADP हे मलेरियाचे निदान करता येते. MTP व ADT रक्ताची चाचणी. थंडी ताप येतो. अमेबियासिस डायरिया होऊन मोठ्या प्रमाणात संडास उलट्या, संडाससोबतच थोडे रक्त इत्यादी विष्ठेद्वारे. अॅम्फिबियस हात धुणे, स्वच्छता राखणे. ॲस्कॉर्बिक ॲसिड हेल्मिंथिस या परजीवीमुळे होतो. लक्षणे आतड्यांना सूज येणे, राऊंडवर्ममुळे. परजीवी राऊंडवर्मचा कारक आहे. फायलेरिया हत्तीरोग परजीवी कृमीमुळे. वुचेरिया यामुळे हत्तीरोग होतो. उपाय DEC या गोळ्या 12 दिवस देतात. रुग्णांना पाय स्वच्छ करणे, डासांवर प्रतिबंध, महत्त्वाची फवारणी करणे आवश्यक. कृमी वुचेरिया. आता क्षयरोग TB संसर्गजन्य रोग आहे. TB हा संसर्गजन्य. मायकोबॅक्टेरिया ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो क्षयरोग. जीव TB जीव. लक्षणे 3 महिन्यापेक्षा अधिक काळ खोकला, थुंकी, तपासणी, त्वचा तपासणी एक्सरेद्वारे. डॉट्स प्रणालीनुसार TBची चाचणी केली जाते. डॉट्स TB क्षयरोग TB. 24 मार्च क्षयरोग दिन आहे. BCGची लस लहान बाळाला दिल्यास धोका टाळता येतो. विषमज्वर टायफॉइड. आतड्याशी संबंधित रोग. सलेमेला टायफियास सूक्ष्मजीवामुळे होतो. जीवाणूंनीच होतो विषमज्वर. पहिल्या आठवड्यात ताप, दुसऱ्या आठवड्यात जुलाब, ताप वाढते व तिसऱ्या आठवड्यात जुलाबातून रक्तक्षार इत्यादी होते. राईटने लस शोधली. प्रमाण कमी. वायडल ही रक्त चाचणी केली जाते. वायडल रक्त चाचणी टायफॉइड किंवा विषमज्वरावर केली जाते. लस आहे याच्यावर क्विप्रोफ्लॉक्सिन व सिफ्रोटॉक्सिन. असंक्रमक रोग. फैलाव एका व्यक्तीपासून दुसऱ्याकडे होत नाही. कर्करोग. मूळ पेशी अनिर्मित वाढत जातात. रोग पेशीचा गुच्छा तयार होतो, यालाच कर्करोग असे म्हणतात.
पेशीचा गुच्छ. यामध्ये निदान CT, MRI, बायोप्सी, उपचार इम्युनोथेरपी आहे, रेडिओथेरपी आहे, सर्जरी आहे. मधुमेह, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे स्वादुपिंड या आतड्याचा दह होतो. इन्सुलिन थेरपी, रोगावर उपचार. स्वादुपिंड मधुमेहानुसार होतो. लठ्ठपणा, चरबी उतीचे प्रमाण अतिशय जास्त, यासाठी BMI काढला जातो, किलोग्रॅम डिवाइड बाय उंची मीटर स्क्वेअर. अतिशय लठ्ठपणासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केली जाते. धमनी काठिण्यता, कोलेस्ट्रॉल व सोडियमचे प्रमाण वाढते व हृदयाचा झटका येण्याची शक्यता. धमनी काठिण्यता कोलेस्ट्रॉलमध्ये. रातअंधळेपणा अनुवंशिक. पुरुषांमध्ये अनुवंशिक X गुणसूत्रांचा रंग दिसण्याची जनुके असतात, साधारणतः पुरुषालाच होतात. रातअंधळेपणा. रक्त गोठण्यासाठी 13 घटक असतात, त्यापैकी 7 ते 9 घटक अभाव म्हणजेच हिमोफिलिया आहे. X गुणसूत्रामुळे अभावामुळे होतो, साधारणतः पुरुषालाच होतो, कारण की स्त्रियांमध्ये दोन्ही XX असतात. रक्तस्राव होताना रक्त गोठण्याचे जास्त कालावधी लागतो. हिमोफिलिया, रक्त गोठायला टाईम लागतो. हृदयरोग, कोरोनरी आर्टरी डिसीज, छाती दुखणे, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले, धमन्यातून आतून रुंदी आणि ताठरता होतात, रक्तप्रवाहाला अडथळे येतात, अडथळ्याने ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. लक्षणे जाडपणा, तणाव, छातीत जळजळ, बहिरेपणा. निदान ECG, चेस्ट एक्सरे, CT स्कॅन इत्यादींनी. अँजिओप्लास्टी, PTA डॉक्टर यांनी सांगितले 98% यशस्वी होते अँजिओप्लास्टी. हृदयरोग, जीवाणूमुळे होणारे रोग. डांग्या खोकला, कार्नी जीवाणू, स्टेरिप्टोकोकस, डांग्या स्टेप, डायरिया, कायनरी बॅक्टेरियम, न्यूमोनिया, डिप्लोकोकस न्यूमोनिया. क्षयरोग, BCG औषध, स्ट्रेप्टोमायसिन, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. प्लेग, इरिनापेटिस, धनुर्वात, TDPA ची लोक म्हणजे त्रिगुणी लस धनुर्वातावर दिली जाते. टिटॅनी जीवाणू. हगवण, सिंग्वेला डेस्टेंट्री. कुष्ठरोग, मायकोबॅक्टेरियम लिफ्रे. आदिजीवांमुळे रोग, हिवताप, काला आजार, हत्तीपाय इत्यादी आदिजीवांमुळे होते. तर विषाणूमुळे देवी, कांजण्या, फ्लू, गोवर, गालफुगी, पोलिओ, रेबीज. देवी, व्हायरोला व्हायरस, कांजण्या, व्हायरेला व्हायरस, वरिसेला व्हायरस, अँथ्रोमॉक्सिक व्हायरस, गोवरचं पॅरामॉक्सिक व्हायरस, गालफुगी म्युमिनोपस व्हायरस, पोलिओ व्हायरस व रेडॉक्सी व्हायरस रेबीजमध्ये.